नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक मुळक माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. उन्हाळा येतोय आणि आपणही खूप जास्त थंड पेय पिण्याकडे आकर्षित ऑटोमॅटिकली होत असतो आणि हेच थंड पेय घेत असताना आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. कारण की आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि आपण सर्वजण कोल्ड्रिंककडे खूप जास्त जात असतो किंवा आकर्षिले जात असतो. वाढत्या गरमीमुळे आपल्याला आतूनच एक थंड आशेचा ओलावा घेण्याची गरज असते. म्हणून आपण थंड पेय घेत असताना एक महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. ते म्हणजेच आपण कोल्ड ड्रिंक अव्हॉइड केलं पाहिजे. कोल्ड ड्रिंकमध्ये अलग-अलग प्रकारचे काही कॅफेन आणि काही केमिकल यूज केलेले असतात. या केमिकलमुळे आपल्या शरीरावर प्राणघातक हल्ला सुद्धा होऊ शकतो. जसं की जर तुम्ही रेग्युलरमध्ये कोल्ड ड्रिंक जर घेत असाल, तर तुम्हाला शुगरचा धोका वाढू शकतो, हार्ट अटॅकचा सुद्धा धोका वाढू शकतो, तुम्हाला स्ट्रोक सुद्धा होऊ शकतो. तर हे कसं होऊ शकतं? जर तुम्ही रेग्युलर प्रमाणात जर कोल्ड ड्रिंक घेतली, तर तुमच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो आणि रेग्युलर घेतलेल्या कोल्ड ड्रिंकमध्ये असणारे जे काही सॅकरिनचे पदार्थ आहेत, यामुळे तुमच्या बॉडीतील इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं. म्हणजे तुमच्या बॉडीतील इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं आणि साखरेचं प्रमाण वाढतं. जेणेकरून तुम्ही डायबिटिकला आमंत्रित करतात. शुगर तुम्हाला लवकर होऊ शकते. असे काही अनेक गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागतं. तर याचबरोबर डायजेस्टिव्ह इश्यू तुम्हाला होऊ शकतात. जसं की ब्लॉटिंग तुम्हाला होऊ शकते, पोट गच्च राहणे, ॲसिडिटीचे प्रमाण तुम्हाला खूप जास्त वाढू शकते. म्हणून उन्हाळ्यामध्ये सगळ्यात सेफ आणि सर्वात महत्त्वाचं रोल आणि चांगल्या प्रकारे रोल करणारे काही थंड पेय आहेत, जसे की दही, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, लस्सी आणि अशा यासारख्या गोष्टी तुम्ही नक्कीच घ्या आणि तुम्ही कोल्ड ड्रिंक्सला अव्हॉइड करा. जेणेकरून तुम्हाला असे सिव्हिअर किंवा प्राणघातक असे काही कोल्ड ड्रिंक्समुळे होणारे आजार तुमच्यापासून दूर राहतील. धन्यवाद.